नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ही पाठीमागची माझी जी आम्ही लावलेली पराठी आहे, या पराठीमध्ये खूप कचरा होता आणि ही पराठी खूप दाट झाल्यासारखी वाटत आहे असं काही दादांचं म्हणणं आहे. तर मला एका दादाने विचारलं पण होतं की ताई तुमची पराठी खूप दाट झाली, तर हे कशा पद्धतीची तुम्ही लागवड केलेली आहे. तर मी त्यांना सांगितलं की एका बेडवर 2 झाडं लावलेली आहे, म्हणजे झिगझॅग पद्धतीनं. पण मला जेवढी माहिती त्यांना द्यायची होती ते पुरेपूर त्यांना माहिती मी दिली नाही. तर मी आता तुम्हाला ते पुरेपूर माहिती देणार आहे, ज्याने हे शेत म्हणजे लागवड केली, ज्याच्या पद्धतीने आपण लागवड केली त्याच्यासोबतच आपण आता डायरेक्ट बोलूया आणि त्याला विचारूया की किती बाय कितीचा बेड आहे, पराठी कशा पद्धतीची लावली आणि झिगझॅग पद्धतीचीच का लावली, आणखी काही प्रश्न तर विचारूया. तर चला मग. तर हा माझा मुलगा आहे, त्याला विचारूया की दादा हे तू कशा पद्धतीची लागवड केली सांग बरं. मला खूप दादा विचारत आहेत. हे अतिघन लागवण पद्धत तुम्ही ऐकलेली असेल. तिथे 3x1 वरती नाही का लागवण राहते, त्याच्यात आपण एकरी 14,000 झाडांची संख्या मावतो. तर 3x1 म्हणजे 14,000 झाडं. पण जर आपण 3x6 इंचावरती जर झाड लावलं तर सीधे 28,000 झाडं मावतात. तर ते टेक्निक आपण इथे यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बरेच लोक बोलतात दाटणार, असं होणार तसं होणार. मी इथून 1 वर्ष आधी मी इथे साईडच्या शेतात नाही का म्हणजे एक प्रयोग केला होता. तिथे दरवर्षी 2 ते 3 क्विंटल उत्पन्न होत होतं, एवढं कमी सगळा खर्च वगैरे करून पण त्या जागेवर मी 2x1 वरती पराठी घेतली. सगळे तेव्हा पण बोलले होते दाटणार पराठी, असं होणार तसं, पण नाही, काही दाटली नाही. आपल्याला स्वतःवरती विश्वास ठेवायचा फक्त, आणि आपण जेवढी माहिती घेतली ते तशी पुरेपूर जर वापरली तर नाही दाटत पराठी. एकदा गळफांदी कट केली मी, एकदा पानांची छाटणी केली, मला एकरी 11 क्विंटल त्याच जागेवर उत्पन्न आलं. 3च्या जागेवर 11, आणि मी त्या जागेवरती फक्त 25 किलो खत टाकलं. सिंगल डोस खतमध्ये आपल्याला तेवढं उत्पन्न आलेलं आहे. आणि हे जे आता आहे, आता इथून आपण 10 ते 15 दिवसांनी या प्लॉटची पूर्ण डबल एकदा छाटणी करणार आहोत. गडफांदीची छाटणी करू, नंतर पानांची छाटणी करू, आणि मग नाही का 15 ते 20 बोंड झाले तसेच आपण ते कांद्यांचं तणनाशक येते कांद्याचं, एकदा तो मारून घ्यायचं. पूर्ण पानं जळून जाते, फक्त या पराठीला बोंडच दिसणार काही दिवसांनी. पटकन 2 वेचण्यात पराठी खाली होणार. 2 वेचण्यात आपल्या घरी 15 क्विंटल एकरी उत्पन्न सहज सोप्या रीतीने येणार आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. या जागेवरती पराठी किती अशी दाटलेली वाटते तुम्हाला, पाहू शकता तुम्ही. तुम्हाला असं वाटत असेल का याला आता पात्या लागेल नाही लागेल, पण आता तुम्हाला दाखवतो. गडफांदी काटल्यानंतर आपल्याला किती फरक जाणवते, काय जाणवतो तो या तुम्हाला दाखवून देतो. हे बा, हे आभाळाकडे गेलेली आणि पाती नसलेली हे म्हणजे गडफांदी आहे. याला आपण कट करून टाकतो अशी. आणि पहिलं ज्याला फांदीवरती पहिलं पातं राहील हे झाली फळफांदी, याला कट नाही करायचं. आता बघा हे झाड कसं मोकळं मोकळं वाटून राहिलं. आता वाटत आहे का दाटल्यासारखं. असाच जर आपण पूर्ण प्लाटाच्या जर गडफांद्या कापल्या तर झाडात दाटणी होतच नाही. आणि जे ऊर्जा या गडफांदीत जाणार होती, इथून डायरेक्ट अशी जाऊन जे गडफांदीत एनर्जी जाणार होती ते डायरेक्ट हे फळफांदीमध्ये जाते. फळांची संख्या वाढते, पात्यांची संख्या वाढते, फळाचं जे वजन राहतो बोंडांचं ते आपलं मिनिमम 4 ग्राम 3 ग्राम 5 ग्रामपर्यंत. पण हे जर पद्धत केली तर मिनिमम वजन 7 ग्रामपर्यंत जाऊ शकते. 8 ग्रामपर्यंतही बोंड मी स्वतः मोजलेला आहे. हवा लागते, सगळं लागते, बोंडांची संख्या वाढते, सगळंच वाढते. खूप बेनिफिट्स आहे हे काढण्याचं. बघा, त्यांना असं सांगितलं की पराठी जरी आता दाट वाटत असली, पण जेव्हा आपण याचे गळफांदी काढली आणि पानं काढली तर पराठी छान विरळ होते, मस्त हवा लागते त्याला. आणि गळफांदी याच्यासाठी काढायची की जे अन्नद्रव्य फळफांदीला मिळायचं ते गळफांदीला मिळते, आणि ते मिळू नये याच्यासाठी गळफांदी काढून टाकायची, म्हणजे जेणेकरून पूर्ण अन्नद्रव्य हे फळफांदीला मिळेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझ्या मुलाने दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.